आपण आढावा घेणार आहोत युद्धाच्या बातम्यांसंदर्भातल्या। एकीकडे युद्ध कधी संपणार याची जगभरामध्ये प्रतीक्षा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन केलं आणि युद्ध लांबणार हे जवळपास स्पष्ट झालं। पण या युद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा। मध्य पूर्वेतल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारतामध्ये व्यक्त होणाऱ्या चिंतेवरनं इराणनं मोठा दिलासा दिलाय। भारतातील इराणी दूतावासानं एक निवेदन जारी केलंय ज्यामध्ये हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या परिस्थितीबाबत भारतानं चिंता करण्याचं कोणतंही कारण नसल्याचा उल्लेख केलाय। इराणनं स्पष्ट केलंय की भारतीय मित्र सुरक्षित आहे आणि परिस्थितीवरती आमचं पूर्ण नियंत्रण असून घाबरण्यासारखं काहीही नाही। दरम्यान इराणकडून आलेल्या निवेदनामुळे भारतातील ऊर्जा सुरक्षेबाबत आणि जहाज वाहतुकीबाबत निर्माण झालेल्या चिंतेत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे। आणि सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये वाढत्या तणावात एक प्रकारे तेल ओतण्याचं काम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करताना दिसतात। आमच्याकडून तेल घ्या नाहीतर हॉर्मुझला जा असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझवरनं चिंता व्यक्त करणाऱ्या देशांना दिलाय। हॉर्मुझ खुलं झालं तर तेलाच्या किमती खाली येतील असंही वक्तव्य ट्रम्प यांनी केलेलं आहे। आणि या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना संबोधित केलं। गेल्या 4 आठवड्यात इराण विरोधात अमेरिकन सैन्यानं रणांगणावरती वेगवान, निर्णायक आणि मोठा विजय मिळवल्याचा त्यांनी दावाही केला। या युद्धामध्ये इराणची नौदल शक्ती जवळपास संपुष्टात आलेली असून वायुसेनाही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचं ट्रम्प म्हणाले। मिसाईल आणि ड्रोन प्रक्षेपणाची इराणची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून त्यांच्या शस्त्रनिर्मिती कारखान्यांवरही आणि रॉकेट लॉन्चर्सवरही मोठे हल्ले करण्यात आल्याचं ट्रम्प यांनी नमूद केलं। तर अमेरिकेला संबोधून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे भाषण केलं 19 मिनिटांचं त्यातले प्रमुख मुद्दे ट्रम्प यांच्या बोलण्यातले भाषणातले काय होते आपण पाहूया। ट्रम्प यांनी काही प्रमुख मुद्द्यांवर भर दिला। पहिला मुद्दा, इराणचे सर्व प्रमुख नेते मारले गेले। इराणमध्ये सत्तांतर झालंय। इराणचं नौदल, हवाई दल नष्ट झालेलं आहे। इराणनं आपल्याच 45,000 लोकांना ठार मारलं। इराणला अणुशक्ती बनू दिलं जाणार नाही। जर करार झाला नाही तर इराणला नष्ट करून टाकू। अमेरिकेला हॉर्मुझची गरज नाही। ज्यांना गरज आहे त्यांनी हॉर्मुझचं रक्षण करावं। तर इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची एक प्रकारे नाकाबंदी केल्यामुळे अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला टाळण्यासाठी आता आखाती देशांकडनं 1200 किलोमीटरच्या पाईपलाईनचा एक विचार सुरू आहे। ही पाईपलाईन सौदी अरेबियाला पूर्व पश्चिम अशी जोडणारी पाईपलाईन असेल। या पाईपलाईनद्वारे आखातातील कच्चं तेल थेट लाल समुद्रात नेण्याचा आखाती देशांचा मानस आहे। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। थोड्याच वेळात परत भेटू।